हॅलो मैत्रिणींनो, तर प्रत्येकीचाच असा प्रश्न असतो की एकदम परफेक्ट असा ब्लाऊज शिवतो तरीही शोल्डर उतरतं. तर ते शोल्डर का उतरतं, त्यासाठी कोणते कारणं असतात, तर ते मी आज तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले आहे. तर शोल्डर उतरण्याची 3 कारणं आहेत, ते मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असे सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप शोल्डर उतरण्याचे कारण कळून येईल. तर शोल्डर उतरतं तर त्यामध्ये आपलं काय चुकतं, तर हाच प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. तर हे बघा हा कटोरी ब्लाऊज आहे आणि आपण ह्या कटोरी ब्लाऊजची फिटिंग कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. तर हुक पट्टी कशी जॉईंट करायची, तो एक प्रॉब्लेम असतो. आपण हुक पट्टी कशा पद्धतीने जॉईंट करतो त्यावरही शोल्डर उतरण्याचं कारण अवलंबून असतं. तर हे बघा, आपण इथे हुक पट्टी जॉईंट करताना काय काळजी घेतली पाहिजे हे बघणार आहोत. तर हे बघा, आपण कटोरी मोजून घेतलेली आहे. तर आपण खाली जसे मोजून घेतो तसेच वरतीही मोजून घेतली पाहिजे. तर कटोरीचं माप आहे 5.25 इंच. तर आपण खाली आणि वरती दोन्ही साईडने मोजून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याला हुक पट्टी जॉईंट करून घेणार आहोत. हे जर आपण मोजून घेतलं नाही तर शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम इथेही असतोच, पण ते कोणालाही कळून येत नाही. अशा पद्धतीने आपण हुक पट्टी जॉईंट केली तर शोल्डर उतरण्याचे चान्सेस फारच कमी असतात. तर अशा अजून 2 टिप्स आहेत ते जे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की शोल्डर उतरण्याचे अजून 2 काय कारणं असतात. तर व्हिडिओ स्टेप बाय स्टेपमध्ये तुम्हाला कळून जाईल. हे बघा, तर गळा आहे पुढचा 6 इंचाचा. आपण 6 इंच मोजून गळा रुंदी 2.5 इंच मोजून घेतली आणि असा आपण गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, एकदम परफेक्ट असा ब्लाऊजची फिनिशिंग आलेली आहे. हे बघा, दोन्ही पार्ट आपण सेम पद्धतीने मोजून घेतलेले आहे आणि परफेक्ट 6 इंचाचा आपल्याला गळा पाहिजे होता, तर तो आपण 6 इंचाचा करून घेतला आहे. तर हे बघा, फिटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण शोल्डर उतरण्याचं दुसरं कारण बघूया. तर दुसरं अजून एक कारण असतं की आपण बाही कशा पद्धतीने जोडतो. तर ही बघा, ब्लाऊजची बाही आपण घेतलेली आहे आणि आता आपण ती कशा पद्धतीने जॉईंट करतो याच्यावरही शोल्डर उतरण्याचं कारण असतं. तर हे बघा, हा पुढचा भाग आहे. जो खोलगट भाग घेतो आपण बाहीचा, तर तो आपण नेहमी पुढच्या साईडला आला पाहिजे याची काळजी घ्यायची आणि जो उंच भाग असतो तो आपण नेहमी बॅक साईडला घेतला पाहिजे. तर ही काळजी आपण घेतली पाहिजे जेणेकरून शोल्डर उतरणार नाही. तर आपण हे बघा, अशा पद्धतीने आपण बाही जॉईंट करून घेऊ. हे बघा, पूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपण बाही जॉईंट करून घेऊ. जो खोलगट भाग आहे तो आपण पुढे येईल याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने हे बघा, एकदम परफेक्ट अशी आपली बाही जॉईंट करून झालेली आहे. कुठेही कमी जास्त असा कपडा आलेला नाही. तर ही झाली दुसरी पद्धत. हे बघा, अशा प्रकारे आपण दोन्हीही बाही जॉईंट करून घेतलेले आहे. तर 2 स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे जेणेकरून आपलं शोल्डर उतरणार नाहीत. आता मी तुम्हाला तिसरी स्टेप सांगणार आहे. तर ही तिसरी स्टेप आहे ब्लाऊजची फिटिंग आपण कशा पद्धतीने करतो, साईड फिटिंग कशा पद्धतीने करतो. तर हे बघा, तर आपण बाही जॉईंट करताना जो शिलाईचा पार्ट असतो तो नेहमी वरती आला पाहिजे दाखवल्याप्रमाणे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही आणि एकदम परफेक्टली आपली साईड फिटिंग आपण करू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने आपण सायलर स्टिच करून घेऊ. हे बघा, तर आपण स्टिच करून घेतला आहे. आता आपण याला पलटी मारून घेऊ. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ब्लाऊजची फिटिंग करत असाल तर
99% शोल्डर उतरण्याचं कारण हे कमी होऊ शकतं. हे बघा, आता आपण पूर्ण फिटिंग करून घेऊ. आणि फिटिंग करताना, ब्लाऊजची फिटिंग करताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जे आपण माप घेतो तर ती टीप एकदम सरळ आली पाहिजे. कारण जर टीप सरळ नसेल आली तर कुठेही ब्लाऊजला फुगा पडतो, तर तो फुगा टाळण्यासाठी एकदम परफेक्टली आपली फिटिंग आली पाहिजे. हे बघा, दंडगेर आहे 13 इंच, तर आपण इथे 6.5 इंच मोजून घेऊ. छाती आहे 37 इंच, तर आपण इथे 9.25 इंच मोजून घेऊ. एकदम परफेक्ट अशी फिटिंग मी तुम्हाला सांगत आहे. आणि कंबर आहे 35 इंच, तर आपण इथे 8.25 इंच असे मोजून घेऊ, मायनस चौथा भाग. हे बघा, आता एकदम परफेक्ट आपली ही टीप एकदम सरळ येणार आहे. हे बघा, हे बघा, एकदम सरळ अशी ही टीप आलेली आहे. कुठेही तुम्हाला ॲडजस्ट केलेलं दिसणार नाही, जेणेकरून तिथे जर आपण थोडीही टीप इकडे तिकडे झाली तर फुगा पडण्याचे चान्सेस असतात. तर हे बघा, एकदम परफेक्टली फिटिंग आलेली आहे. हे बघा, एकदम परफेक्ट अशी आपली बाही जॉईंट झालेली आहे. तर हेही कारण असतं, खालीवर झालं तर हेही कारण असतं की आपलं ब्लाऊजचं शोल्डर नेहमी उतरत असतं. तर हे कारण टाळण्यासाठी अशा प्रकारे जर फिटिंग केली तर एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला बसतो, कुठेही शोल्डर उतरत नाही. हे बघा, आपण दुसरी साईड सेम पद्धतीने आपण फिटिंग करून घेतलेली आहे. हे बघा, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. हे बघा, एकदम परफेक्ट असा आपला हा ब्लाऊज शिवून झालेला आहे. हे बघा, दोन्हीही साईडला एकदम परफेक्ट असे जॉईंट आलेले आहे, त्यामुळे कुठेही शोल्डर उतरणार नाही. तर तुम्हाला मी समजावलेलं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काही प्रश्न असतील तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.